तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अर्णव खैरेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। यावेळी चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं। अर्णव हा भाषावादाचा बळी ठरलाय, तुमच्या मुलाचं राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलांचा जीव घेणार का, असा संतप्त सवाल वाघ यांनी विचारलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ याच्यावरती निश्चितपणे ऍक्शन घेतील। आई वडिलांचं म्हणणं काय होतं ते म्हणले, ताई आम्हाला कोणाला काय बोलायचं नाही, आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्ही सर्वसाधारण साधी माणसं आहोत, नजरेसमोर चालणारी माणसं आहोत। एकच इच्छा आहे की माझ्या मुलाचा बळी गेला तसा आणखीन कुठल्या आईच्या मुलाचा बळी जाऊ नये, हे सांगतंय ते कुटुंब आपल्याला। याच्यातून तरी काही शिकणार आहोत का अजून तेच करणार आहोत? अरे तुमच्या मुलांच्या अस्तित्वासाठी अशा पद्धतीने सर्वसाधारण मराठी माणसांच्याच मुलांचे तुम्ही बळी घेणार असाल तर तुम्हाला काय म्हणायचं?